अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने आणि गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला सेवेचा व्हिडिओ गणपती बाप्पांच्या सेवेचा आहे। तर आता सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। ज्यांच्या कोणाच्या घरी गणपती बाप्पा समजा बघा, कोणाच्या घरी वेगवेगळ्या दिवसानुसार गणपती बाप्पा असतात, विसर्जन केलं जातं। पण ज्यांच्या कोणाच्या घरी गणपती बाप्पा ची स्थापना झालेली आहे किंवा जवळ जर गणपती मंडळ असेल तर तिथंसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आणि 100% तुम्हाला प्रभावी सेवा ही आहे। मनात कितीही मोठी असो, कठीणातली कठीण इच्छा असो, ती इच्छा या सेवेने पूर्ण होणार म्हणजे होणार। आता बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, जे काही विघ्न आहेत, तर ते सर्व काही गणपती बाप्पा दूर करतात। आणि गणपती बाप्पा आपल्या घरी गणपती बाप्पाचं विराजमान गणपती बाप्पा झालेले आहेत। तर त्यांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व विघ्न नाहीशी व्हावी, सर्व अडचणी नाहीशी व्हाव्या, यासाठी तुम्हाला एक प्रभावी आणि छान अशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे, तर चला तर मग जाणून घेऊया। तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला तर मग आजच्या सेवेला सुरुवात करूया। तर बघा, गणपतीचं बाप्पाचं आगमन होऊन सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होऊन खूप दिवस झालेले आहेत। आता उरले आहेत तर 3 दिवस। तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकतात। ही सेवा, या सेवेने तुम्हाला खूप छान अशी प्रचिती येणार म्हणजे येणार 100%, काही 101% या सेवेने प्रचिती येणार। आता असं नाही की तुम्ही सेवा केली की तुम्हाला लगेच प्रचिती येईल असं मी म्हणणार नाही। तुम्हाला प्रचिती येणार, तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार, पण ज्याच्या त्याच्या बघा, ज्याचे त्याचे जे कर्म आहेत त्यानुसार कोणाला लवकर फळ मिळतं, कोणाला उशिरा फळ मिळतं। बघा, ज्यांनी कोणी सेवेला सुरुवात केली त्या दिवशीच त्यांना सेवेचं फळ मिळू शकतं। आणि बऱ्याच जणांना सेवा करून 1-2 महिने असं किंवा 10-15 दिवसांनी सुद्धा या सेवेचा फरक पडत असतो। अशा प्रकारे या सेवेचे प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार, ज्याची त्याची जशी श्रद्धा, जसा भाव असेल त्यानुसार प्रत्येकाला सेवेचं फळ मिळत असतं। फक्त आणि फक्त तुम्ही सेवा ही श्रद्धेने, विश्वास ठेवून आणि अंतःकरणातून आणि भावनेने, शुद्ध भावनेने तुम्हाला ही सेवा करायची आहे। मग बघा, आता ही सेवा तुम्हाला कशी करायची आहे, ती सेवा म्हणजेच आता गणपती बाप्पांना सर्वात आवडते कोणती वस्तू बरं, तर गणपती बाप्पाला आपल्या आवडते ती म्हणजे दुर्वा। कारण गणपती बाप्पाला ज्यावेळेस आपण पाया पडण्यासाठी जातो, गणपती बाप्पाची ज्या दिवशी आपण सेवा करत असो, त्या सर्वात आधी गणपती बाप्पाला लाल फुलासोबतच दुर्वा ही आपण अर्पण करत असतो। तर मग ही जी सेवा आहे, तर ही सेवा म्हणजे दुर्वाची सेवा तुम्हाला मी आज सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे बघा, 3 पानाची जी दुर्वा असते, तर ती दुर्वा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। 21 दुर्वाची जुडी तुम्हाला घ्यायची आहे, ती दोरीनं बांधायची आहे। आणि थोडीशी हळद तुम्हाला हातावर घ्यायची, ती ओली हळद करायची तुम्हाला। आणि ती जी दुर्वा असते म्हणजेच हराळी जी असते, तर त्याचे शेंडे त्या हळदीमध्ये तुम्हाला बुडवायची आहेत। आणि गणपती बाप्पा, तुमच्या घरी जर गणपती बाप्पाची स्थापना केलेली असेल तर तुम्ही गणपती बाप्पा समोर ही सेवा करू शकतात। किंवा जर गणपती बाप्पा ची तुम्ही लवकरच विसर्जन केलेलं असेल तर तुम्ही मंडळाचा गणपती जो असतो तिथं जाऊन सुद्धा ही सेवा करू शकतात। किंवा घरात जी देवघरात छोटीशी गणपतीची मूर्ती असते तिथं पण तुम्ही ही सेवा करू शकतात। तर तुम्हाला ती दुर्वा, हळदीत बुडवलेली दुर्वा उजव्या हातात घेऊन तुम्हाला 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे। बघा, गणपती अथर्व शीर्षक तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे। हे तुम्हाला यूट्यूबमध्ये सर्च करा, यूट्यूबमध्ये मिळून जाईल। किंवा जर तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी असेल तर पोथीमध्ये मिळून जाईल। आणि बघा, ज्या ताईंना वेळ नसेल तर बघा,
ज्यांची खूप मोठी इच्छा असेल किंवा खूप ते अडचणीत असतील, ती खूप संकटात असेल, तर तेही किती ना किती वेळ नसेल तरी पण वेळात वेळ काढून त्या ताई ही सेवा नक्की करणार म्हणजे करणारच. पण ज्यांना खरंच खूप अडचणीत आहेत पण वेळच नाही सेवा करण्यासाठी, तर त्यांनी पण दुसरी मी सेवा सांगणार आहे. ती सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला 121 वेळेस मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा तुम्हाला गणपतीचा जप तुम्हाला करायचा आहे. 121 वेळेस तुम्हाला गणपती बाप्पासमोर बसायचं आहे. हराळी तुम्हाला उजव्या हातामध्ये हराळी घ्यायची आहे. माळ असेल तर डाव्या हातात माळ घ्या, किंवा जर समजा 121 शेंगदाणे घ्या, 121 काहीतरी छोटी छोटी वस्तू घ्या, जेणेकरून तुम्हाला मोजायला सोपं जाईल. तर 121 वेळेस मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र इतका प्रभावी आहे, इतका प्रभावी आहे की या मंत्राच्या स्मरणाने, या मंत्राच्या उपायाने खूप ताईंना छान असे रिझल्ट आलेले आहेत. खूप ताईंना छान असा अनुभव या सेवेने आलेला आहे. प्रत्यक्ष ही सेवा माझ्या मोठ्या ताईने केलेली आहे. आणि ज्यावेळेस तिने ही सेवा सुरू केली, तर 121 दिवस व्हायच्या आत तिला या सेवेचा इतका छान रिझल्ट आला ना, इतका छान की तिची इच्छा लवकरात लवकर देवाने पूर्ण केली. तिचे चांगले कर्म म्हणायचे की तिची लवकर सेवा गणपती बाप्पाने स्वीकार केली. मग आपली का नाही बरं करणार? आपली पण गणपती बाप्पा सेवा स्वीकार करणार आणि आपल्याही कठीण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करणार. आपले जे संकट आहेत, जे अडचणी आहेत ते दूर करणार गणपती बाप्पा. जे काही आपल्या जीवनातील विघ्न आहेत ते सुद्धा दूर करतील. बघा, वेळ लागतील. माझ्या ताईची लवकर सेवा पूर्ण झाली, आपली थोडीशी उशिरा होईल किंवा त्याच्यापेक्षाही लवकर आपली सेवा गणपती बाप्पा पूर्ण करतील. फरक इतकाच, सेवेचा फरक आणि ज्याची त्याची भावना श्रद्धेवर असतं. तुम्ही खूप अंतःकरणातून जर सेवा केली, खूप अडचणीत असाल, खूप अंतःकरणातून, मनातून, भावनांतून जर तुम्ही सेवा केली, तर ती सेवा तुमची पूर्ण होते म्हणजे होतेच. तर खरंच जर तुम्हाला काही अडचण असेल, बघा तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील, तुम्ही खूप कर्जात बुडालेला असाल, तुमचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील, तर तुमच्याकडे काहीतरी तुमची मोठी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी वाटत असेल, किंवा तुमच्यावर जर मोठं संकट तुमच्या घरावर आलेलं असेल, तर तुम्ही जर गणपती बाप्पाची 121 दिवसाची ही सेवा जर तुम्ही गणपती बाप्पाची केली, तर बघा तुम्हाला छान असा अनुभव या सेवेने येईल. या सेवेचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. 121 दिवसाची ही सेवा मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. ती तुम्ही नक्की बघा आणि तीसुद्धा सेवा तुम्ही मनोभावनेने करू शकतात. खूप म्हणजे खूप छान सेवा आहे. तुम्ही या सेवेला मंगळवारपासून सुरुवात करू शकतात किंवा चतुर्थीपासून सुरुवात करू शकतात. तर आज ज्या मी ही सेवा 2 सांगितलेल्या आहेत, तर त्या सेवा तुम्ही या 3 दिवसात कधीही करा आणि तुमच्या जीवनातील जे विघ्न आहेत, तर ते गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील विघ्न दूर करतील म्हणजे करणारच. तर चला, तर मग आजपासून सेवेला नक्की सुरुवात करा. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.